सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तुम्हारा मन ही बस तो बुरे काम से कैसे बचोगे? जब मन वश में नहीं होता तो हम मन के गुलाम हो जाते हैं और जो नहीं करना चाहिए वो कर जाते हैं, जो करना चाहिए वो नहीं कर पाते। अच्छा जीवन पहले ये करना होता है कि मैं अपने मन गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आज आपण आनापान ध्यान शिबिरासाठी पुन्हा एकदा जमलेलो आहोत। मुलींमध्ये आधी केलेल्या कोण आहेत? तुम्ही पण केले? तर ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी ही गोष्ट जुनी आहे, पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी नीट लक्ष देऊ नये का। आज आपण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी आनापान ध्यान शिबिर इथं घेत आहोत। त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये परीक्षेच्या आधी आणि त्यासाठी आपण दिवसभर हे छान शिबिर शिकणार, इथं ध्यान पद्धती शिकणार आहे। ह्या गेटच्या बाहेर जायचं नाही, ध्यान सतत नसणारे एन्जॉय करा। तरीसुद्धा काही महत्त्वाचे नियम तुम्ही लक्षात ठेवायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण शिबिरामध्ये तुम्हाला एक आसन दिलं जाईल। या शिबिरामध्ये सातारा विपश्यना समिती आणि माझे पूर्ण सहकारी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ शिबिर सुरू असताना गुरुजींच्या सांगितले आणि ज्या वेळेला गुरुजी म्हणतील माझ्या पाठीमागं बोला तर ब्रेक असतो, त्या ब्रेकच्या दरम्यान तुम्ही बोला विचारायचं चालतं। शिबिराव्यतिरिक्त जर काय मदत पाहिजे असेल तर ही दिली आहे मुलींच्यासाठी। शेजार आहे अक्षर मुलांचं हे शिबिर आपल्या सर्वांना बलदायी हो, सफल हो ही आम्ही सातारा समिती, विपश्यना समिती आणि आमच्या सहकार्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो। तर आता यही अच्छा जीवन है, यही धर्म का जीवन है। अपनी वाणी से, अपने शरीर से कोई ऐसा काम नहीं करेंगे जिससे दूसरे लोगों की हानि होती हो, उनकी सुख शांति भंग होती हो, ऐसा कोई काम नहीं करेंगे। जो व्यक्ति ऐसा काम करता है, दूसरों की सुख शांति भंग करता है, दूसरों को दुखी बनाता है, अरे वो भी दुखी हो जाता है, उसकी सुख शांति भी भंग हो जाती है। तो कभी ऐसा काम नहीं करेंगे, न अपने आप को दुखी बनाएंगे, न दूसरों को दुखी बनाएंगे, न अपने आप को व्याकुल करेंगे, न दूसरों को व्याकुल करेंगे। बस धर्म का जीवन जीना आ गया। माझे नाव श्रद्धा अंकुश शेलार आहे। मी सातारा येथे आनापान शिबिरात
मागच्या 2-3 महिन्यापासून सुरुवात केली. मला अभ्यासात खूप मदत झाली या अनापान शिबिरासाठी आणि मला परीक्षेत सुद्धा खूप मदत झाली. माझे नाव चैतन्य सुनील मेहत्रे. मी 2 ते 3 वेळा शिबिर केले, 2-3 महिने शिबिर केले. अभ्यासात खूप आनापान शिबिराचा परिणाम होतो आणि सगळे जे पाठ केले ते आठवतं आणि परीक्षेतही त्याचा खूप चांगला फायदा होतो. माझे नाव चंद्रमणी सोनवणे. मी मागील 2-3 महिन्यापासून मेडिटेशनला येतो. आज मी सातारा येथील मेडिटेशन केंद्रामध्ये आलो आहे. आज दिवसभरात मला मोबाईल भेटणार नाही, ह्यात खूप दुःख होत आहे. माझं नाव सम्यक राहुल जाधव आहे आणि मी खूप 2-3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा इथं आलेलो आहे आणि मला अभ्यासात वगैरे किंवा लक्ष लागतं आणि एक्झाममध्ये पण त्याचा खूप फायदा होतो. माझं नाव कौंडिन्य विशाल कांबळे आहे. मी 3-4 महिने शिबिर करतो आणि मला अभ्यासामध्ये खूप चांगला फायदा होतो आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पण चांगला फायदा होतो. नमस्कार, माझं नाव योगेश मस्के. मी काल आमचे मित्र विशाल कांबळे सर यांच्या स्टेटसला उद्या ध्यानधारणा आनापान सतीचा शिबिर लहान मुलांसाठी आयोजित केलेले आहे हे मी त्यांची पोस्ट पाहिली. त्यानंतर मी त्यांना कॉल केला असता त्यांनी मला माहिती दिली की बाबा आपण हे लहान मुलांसाठी आयोजित केलेलं शिबिर आहे. तर त्यांना विचारलं बाबा काय या शिबिरामध्ये काय असतं किंवा काय, तर त्यांनी मला परिपूर्ण माहिती दिली की विद्यार्थ्यांमध्ये आत्ता सध्या पाहतो आपण की मुलांमध्ये मोबाईल यूजचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच पद्धतीनं अभ्यासाकडे थोडंसं लक्ष कमी आहे. ते सगळं ऐकून मी आमचा भाचा आहे, आमचा मुलगा आहे, याला या ठिकाणी या शिबिरासाठी घेऊन आलेलं आहे की त्यांच्यामध्ये होणारं परिवर्तन मी या ठिकाणी पाहणार आहे. धन्यवाद. मी गेली 6 महिने माझ्या मुलाला इथे घेऊन येत आहे. त्याच्यातील चिडचिडपणा आणि चंचलपणा कमी होऊन एकाग्रता वाढलेली आहे. नमस्कार, माझं नाव काजल रविकांत चव्हाण. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मी या साधनेचा वापर केला. त्याच्यामुळे माझी एकाग्रता वाढली, माझा आत्मविश्वास वाढला, माझी अभ्यास करण्याची क्षमता वाढली आणि त्याचबरोबर माझी बेचैनी चिडचिडपणा खूप कमी झाला. सुरेश भाऊसाहेब खराते, राजेंद्र महाविद्यालय खंडाळा, जिल्हा सातारा या महाविद्यालयातून आज सातारा या ठिकाणी लहान मुलांच्यासाठी आयोजित केलेल्या आनापान शिबिरामध्ये मी सहभागी झालो आणि या लहान मुलांच्या मधला चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद मला पाहायला मिळाला. या आनापान शिबिराद्वारे मुलांची एकाग्रता तर वाढतेच, पण एकाग्रतेबरोबर त्याच्या मनावरचा ताणतणाव कमी होतो, चिडचिड कमी होते, परस्परामधला हेवादावा दूर होतो. शाळेमध्ये एकमेकाविरुद्ध जे भांडणतंटा होतो तोही कमी होतो आणि खऱ्या अर्थानं बुद्धी एकाग्र होऊन त्याच्या प्रगतीचं द्वार खुलं होते. सिद्धार्थ गौतम एक तल्लीन होऊन आज सकाळी 9ला माझे 2 नातवंड, माझ्या मुलीचा एक मुलगा, माझी मुलगी एक डॉक्टर आहे, छोटी, मोठी पण डॉक्टर आहे, माझे दोन्ही जावई पण MBBS डॉक्टर आहेत आणि त्यांची ही मुलं मी घेऊन आलो आहे. कारण ह्या माझ्या मुलांना, जावई आणि मुलींना कळलेलं आहे की जर आपल्या मुलाची प्रगती व्हायची असेल तर याशिवाय पर्याय नाही. आता ह्या मुलांना आनापानपासूनच तिनं सुरुवात केलेली आहे. काय माझी आईसुद्धा वयाच्या 87व्या वर्षी तिनं मोठ्या श्रद्धेनं विपश्यनेचा 10 दिवसाचा पहिला कोर्स पूर्ण केला, दुसरा एक कोर्स पूर्ण केला आणि अखेरच्या क्षणी हास्यमुद्रेनं तिनं अनंतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. ही सर्व किमया या साधनेनेच आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि म्हणून सर्व विश्वाच्या जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जीकेम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.
टॅन 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 टॅन. नमस्ते. सातारा विपश्यना समितीच्या वतीने आज इथं आपण आनापान ध्यान शिबिर आयोजित करत आहे. विपश्यना ही 2500 वर्ष प्रचलित असलेली जगातली एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. कुठल्याही जाती धर्माशी संबंधित नसलेली संपूर्णपणे वैज्ञानिक अशी ध्यान पद्धती आपण इथं लहान मुलांसाठी बाल आनापान शिबिराच्या स्वरूपात दर महिन्याच्या 4थ्या रविवारी शिकवत असतो. वयोगट 8 ते 18 वयोगटातील सर्व मुलांसाठी व मुलींसाठी ही ध्यान पद्धती अतिशय फायदेशीर आहे व गेले 1.5 वर्ष आपण इथं राबवत आहे. सातारा विपश्यना समिती अशा विविध ॲक्टिव्हिटी वेळोवेळी घेत आहे, ज्याच्यामध्ये 10 दिवसीय निवासी शिबिरसुद्धा आहे. येत्या 7 ते 17 मेला छाबडा कॉलेज रायगाव येथे हे निवासी शिबिर पुरुषांसाठी होणार आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं सातारा विपश्यना समितीच्या वतीने आम्ही सगळे आवाहन करतो. सगळ्यात महत्त्वाचा फायदा लहान मुलांसाठी म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, अभ्यासात लक्ष वाढतं, चंचलपणा कमी होतो व चांगली मूल्य ही त्यांच्यामध्ये रुजण्यास मदत होते. खूप चांगला प्रश्न आहे. आनापान म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाविषयी आपण सजग राहून ध्यान करणं ही पद्धती आहे. ही अतिशय प्राचीन अशी 2500 वर्ष जुनी ध्यान पद्धती आहे, जी महाराष्ट्र शासनाने परिपाठाच्या वेळी विविध शाळांमध्ये सुद्धा घेण्याचा एक प्रकारचा GR काढलेला आहे. गेले 1.5 वर्ष आम्ही दर महिन्याच्या 4थ्या रविवारी ही ॲक्टिव्हिटी घेतो व याचा बऱ्याच मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहे. याच्या नियमित अभ्यासानं मुलांमध्ये जसं मी आत्ताच सांगितलं चंचलता कमी होते, अभ्यासातलं लक्ष वाढतं. आज मोठी समस्या मोबाईल व इतर त्यांचं चरित्र निर्माण असतं, त्याच्यासाठी खूप मदत होते हे आम्हाला जाणवलेलं आहे. मी डॉक्टर मेहत्रे, आर्यंगला वैद्यक महाविद्यालय सातारा. साधारणतः 1994 या विपश्यनेच्या सानिध्यामध्ये मी आहे. माझ्या सानिध्यामध्ये जी काही मंडळी असतात त्या सगळ्यांना मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही योगदान देता येईल तर ते योगदान मी या ठिकाणी देत असतो. ही गुरुशिष्य परंपरा आहे आणि पूर्णपणे निःशुल्क आहे आणि मनावर परिणाम करणारी अशी ही प्रॅक्टिकल विद्या आहे. तर याच्यामध्ये हे शिकवणारे जे काही मंडळी आहेत तर आमच्यासोबत आमचे विशाल सर आहेत. खरं तर या ध्यान पद्धतीचा प्रमुख हेतू जो आहे एक सदृढ समाज निर्मितीच्या अनुषंगानं या ध्यान पद्धतीचा लाभ आतापर्यंत जगभरातील लाखो लोकांनी घेतलेला आहे, कोट्यवधी लोकांनी घेतलेला आहे. तणावग्रस्त अवस्था ते तणावमुक्त अवस्था, भयग्रस्त अवस्था ते भयमुक्त अवस्था आणि चिंताग्रस्त अवस्था ते चिंतामुक्त अवस्था, अशा प्रकारचा हा जो प्रवास आहे या प्रवासासाठी ही साधना पुरेपूर उपयोगी ठरते. आजकालचं समाजामधील जे विदारक चित्र आपण बघतोय, आज समाजामधील सर्व घटक, सर्व मानवी मूल्य हे कुठंतरी फार त्याचं अवमूल्यन होताना आपल्याला दिसतं आहे. ही मूल्य समाजामध्ये रुजली पाहिजे. मैत्रीभाव, समाजामध्ये करुणा, मुदिता, प्रेम, आपलेपणा, आपुलकी, सद्भावना या वाढीस लागल्या पाहिजेत. या अनुषंगाने या साधनेचा निश्चितपणे उपयोग होतो, आत्मविश्वास वाढतो, ताणतणाव कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर माध्यमांच्या माध्यमातून सांगत असताना ऐकण्यापुरत्या बोलण्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्याचं अनुकरण करणं फार गरजेचं आहे. आताच आमचे डॉक्टर राहुल जाधव सरांनी जसं आव्हान केलं की आम्ही 10 दिवसाचं शिबिर घेतो छाबडा मेडिकल कॉलेज या ठिकाणी, तर तिथं या असलेल्या या प्रक्रियेमध्ये 10 दिवसाच्या शिबिरामध्ये सहभागी होऊन अनुभव घ्यायचा आहे. ही साधना अनुभवाची साधना आहे, फक्त बोलण्यापुरती, वाचण्यापुरती, लिहिण्यापुरती, चर्चेपुरती मर्यादित न राहता त्याचा प्रत्येक या देशातील नागरिकाने अनुभव घेतला पाहिजे आणि मला काय लाभ झाला हे अनुभव घेऊन मग इतरांना सांगितलं पाहिजे. एवढंच आम्हाला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं.